नमस्कार. 30 दिवस 30 नवीन व्यवसाय. दिवस आहे 26वा. विषय आहे पाळीव प्राणी. पाळीव प्राणी सांभाळून व्यवसाय कसा करू शकता. पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला पाळीव प्राणी सांभाळून तुम्ही व्यवसाय करू शकता. पण पाळीव प्राणीचा स्वतःचा फार्म टाकून तुम्ही ही गोष्ट कशी एक्सपांड करू शकता ना, आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मेल फिमेल एक लॅब आणला. बरं, वेगळ्या जातीचं पण तुम्ही घेऊन आला तरी चालेल. बरं, 3 फिमेल ठेवले, 1 मेल ठेवला तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. बरं, याच्याबरोबर तुम्ही मांजर, याच्याबरोबर तुम्ही बदक, हे जरी तुम्ही बाहेर ठेवले तरी. माझ्याकडे क्राफर्ड मार्केटला झुंजार सेल नावाचं शॉप आहे. तिथे एका लॅबला माझ्या अंदाजाने 9 महिन्यानंतर कमीत कमी 5 ते 6 बाळे होतात. बरं, 5 ते 6 बाळ, विचार करा. एक बाळ 5 ते 7,000 रुपये विकलं जातं. काही लोक म्हणतात की त्याच्यामध्ये खर्च होतो. 6 बाळांना एक बाळ आहे ना, तर तुमचा खर्च काढतो, आणि 5 बाळ आहे ना, हा तुमचा प्रॉफिट देतो. कोणालाही हा व्यवसाय करायचा असेल, ह्याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल, तर आपण मार्केटला माझं नाव सांगून तुम्ही जाऊ शकता. झुंजार पेट शॉप खूप मोठा होलसेलचा व्यवसाय असतो. ह्याच्यामध्ये हा माणूस तुम्हाला लाखपण देण्यापर्यंत, मेल फिमेल देण्यापर्यंत मदत करतो, जेणेकरून तुम्हाला हा व्यवसाय करताना इझी जाईल. तर मित्रांनो, लाखो रुपये कमवायची संधी आहे. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट हवे, डिटेल्स हवे, आपण एकमेकांच्या बरोबर राहू. नक्की या सगळ्या गोष्टी तुम्ही